शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी राज्यात जोरदार वाजली, पण काही ठिकाणी या तुतारीला विरोधी पक्षाच्या चिन्हासोबत पिपाणी चिन्हाने सुद्धा आव्हान दिले आणि याचा फटका थेट पवारांच्या राष्ट्रवादीला बसला। तो कसा आपण बघूया हा रिपोर्ट। ही आहे तुतारी आणि ही आहे पिपाणी, जिला इंग्रजीत ट्रम्पेट म्हणतात। तर ही तुतारी या तुतारी वाजवणाऱ्या माणसासकट चिन्ह म्हणून शरद पवारांना मिळाली होती। शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं अल्पावधीत आपल्या मतदारांपर्यंत तुतारी पोहोचवण्यासाठी जोर लावला, पण दादांची राष्ट्रवादी आणि काकांची राष्ट्रवादी असा एक प्रमुख संभ्रम असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी आणि वेगळी तुतारी असा एक नवा संभ्रम निर्माण झाला। याला कारण ठरला तो निवडणूक आयोगानं भाषांतराचा केलेला घोळ। निवडणुकीपूर्वीच यावर शरद पवार गटानं आक्षेप घेतला होता आणि त्यांना वाटणारी चिंता कशी खरी ठरली हे निकालानं दाखवून दिलं। आमचे सगळे उमेदवार ज्या विजय झालेला आहे त्या सगळ्यांच्यात ऑन एन ॲव्हरेज 45 ते 50 हजार मतं आमची पिपाणीला गेली आहेत आणि एकमेव मतदारसंघ आहे बगरेंचा म्हणजे दिंडोरीचा, तिथं 1,03,000 मतं पिपाणीला गेलेली आहेत आणि पिपाणीचं नाव तुतारी आहे आणि त्यामुळे लोकांचा थोडासा गैरसमज झाला। आता जयंत पाटील साताऱ्याबद्दल बोलतायत, पण शरद पवारांची राष्ट्रवादी इतरही ज्या मतदारसंघात लढली तिथं पिपाणीनं त्यांचा घात केला। साताऱ्यामध्ये पिपाणीवर लढणाऱ्या संजय गाडेंना 37,062 मतं मिळाली। बारामतीत शेख सोहेल शहा 14,917 मतं, शिरूरमध्ये मनोहर वाडेकर 28,324 मतं, रावेरमध्ये एकनाथ चाळुंके 43,957 मतं, दिंडोरीमध्ये बाबू भगरे सर 1,03,632 मतं, भिवंडीमध्ये कांचन वखरे 24,625 मतं, अहमदनगरमध्ये गोरख आळेकर 44,597 मतं, तर बीडमध्ये अशोक थोरात 54,850 मतं। यात दिंडोरीमध्ये बाबू भगरे या उमेदवारानं 1,03,632 मतं मिळवली। त्यांची निशाणी अर्थातच तुतारी होती, त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात इतकी मतं खेचणारे बाबू भगरे कोण अशी चर्चा सुरू झाली, कारण त्यांचं नाव हे मवियाचे विजयी उमेदवार भास्कर भगरे यांच्याशी साधर्म्य साधणार होतं। तर निकालानंतर हे बाबू भगरे सापडले। ते कोण आहेत त्यांच्याकडूनच ऐका। कामधंदा काय, मासे धरायचे, कुठं आडवं तिडवं असे शेतीचे कामं करायचे, हाच दुसरा काय व्यवसाय। आता ही पिपाणीच्या मतांची आकडेवारी बघता शरद पवारांची राष्ट्रवादी सवाल करतीये, तर ज्यांना पिपाणीवर मतं मिळाली ते उमेदवार निवडणूक आयोगाकडे बोट दाखवतात। पहिल्या मशीनवरती आमच्या उमेदवाराचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस 2 नंबरला आणि दुसऱ्याही EVM वरती 2 नंबरलाच जर तिथं पिपाणीचं चिन्ह येत असेल आणि त्या उमेदवाराला जिल्हा ओळखत नसताना त्याला 44,500 मतं पडणे, ही मतं आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाची मतं गेलेली आहेत असा आमचा स्पष्टपणे दावा आहे। आदरणीय जयंत पाटील साहेब, रोहित पवार साहेब आणि शशिकांत शिंदे साहेब, रडीचा डाव तुम्ही खेळू नका। झालेला पराभव मोठ्या मनाने स्वीकारावा, पचावायला शिका, कारण तुम्ही जे पेरलं तेच उगवलंय। लोकांनी तुम्हाला सबसेल नाकारलेलं आहे। ट्रम्पेट या चिन्हाचं तुतारी नामकरण मराठीत हे निवडणूक आयोगाने केलेलं आहे। संजय गाडेनं बारसं घातलेलं नाही। या निवडणुकीत सगळ्यांनी सगळे डावपेच खेळले। काही या डावपेचातून निसटून विजयापर्यंत पोहोचले, काही विजयापर्यंत पोहोचता पोहोचता राहिले। फक्त एकसारखं दिसणारं निवडणूक चिन्हच आव्हान उभं करत होतं असं नाही, तर काही ठिकाणी तर एकसारखी नावं असणारे उमेदवारही होते। रायगडमध्ये तर ही वर्षानुवर्षांची खेळी राहिली आहे। यावेळी ही 3 अनंत गीते रिंगणात होते, यापैकी एका डमी गीतेंनी 5,000 मतं खेचली। युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सगळं काही क्षम्य असतं असं मानून आता राजकारणावर बोलावं लागेल। पण शेवटी कसं आहे, डावपेचांनाही डावपेचांनी उत्तर देता येतं आणि हे सिद्ध करणारा राजकारणीच बाजी मारतो। गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।